आपल्यासोबत अमर साबळे सुद्धा आहेत. अमरजी, पटकन तुमची पण मला कमेंट ऐकून घ्यायची, नंतर मी सोनवणी सरांकडे जाणार आहे. खरं तर अजून तरी याबद्दलचा निर्णय कुठल्याही सरकारनं घेतलेला नाहीये. तुमचं सरकार घेणार आहे की नाही मला माहित नाहीये, पण तुमची भूमिका नेमकी काय आहे याबद्दलची? माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी क्रीमी लेअरच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत नाही. बर, केंद्र सरकार सहमत नाही. हम्म, केंद्र सरकारच्या वतीने का नाही? केंद्र भूमिका काय का सरकार नाहीये? अटर्नी जनरल यांनी न्यायालयामध्ये आपलं मत नोंदवलं की अनुसूचित जातीसाठी क्रिमिनल लावण्याची संविधानामध्ये तरतूद नाही. हम्म, जर संविधानामध्ये जर तशी तरतूद नसेल तर मत व्यक्त करणं हे त्यांचं मत असू शकतं, परंतु केंद्र सरकारची त्याला सहमती नाही. हम्म, केंद्र सरकारने तशा पद्धतीची भूमिका अटर्नी जनरलच्या माध्यमातून न्यायालयामध्ये मांडलेली आहे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की या अनुसूचित जातीसाठी क्रिमिनल लावण्याच्या संदर्भामध्ये सरकार अनुकूल नाही आणि संविधानिक तरतूद नाही. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 14 आणि 16चा अर्थ लावून जर काही असं मत व्यक्त केलं तर ते मत व्यक्त करणं त्यांचा अधिकार आहे, परंतु केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही अनुसूचित जातीसाठी क्रिमिनल लावण्याला अनुकूल नाही. देशातील अनुसूचित जाती वर्गातील अनेक खासदारांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारला या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आणि अनुसूचित जातीसाठी लागू असणारं आरक्षण ऍज इट इज ठेवावं, त्याच्यामध्ये चेंज कुठला केला जाऊ नये, अशा पद्धतीची भूमिका आणि निवेदन केंद्र सरकारला दिलेलं आहे आणि केंद्र सरकारने आपली भूमिका तशी स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे, तुमची भूमिका कळली. मला उपप्रश्न तुम्हाला सगळ्यांना नंतर विचारायचे पुढच्या राऊंडमध्ये, पण आधी मला सगळ्यांची भूमिका जाणून घेऊ देत. संजय सोनवणी सर, तुमचं काय मत आहे? ज्या प्रकारची मांडणी त्यांनी केलेली आहे ते असे म्हणाले की एका IAS अधिकाऱ्याच्या मुलाची बरोबरी शेतमजुराच्या मुलासोबत करता येणार नाही, आपल्याला तो फरक करावा लागेल. याचा अर्थ ते असं म्हणतायत की ज्यांनी एक प्रकारे या सगळ्या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांची तुलना ज्यांना अजून काहीच मिळालेलं नाही त्यांच्यासोबत होऊ शकत नाही. एक अर्थी ते म्हणतात क्रिमिनलची गरज आहे. तुम्हाला वाटतं की खऱ्या अर्थानं समानता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं क्रिमिनलची गरज आहे? खरं तर समानता आणि सामाजिक न्याय आणि घटनेने जी उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर सध्याच्या आरक्षणाच्या स्थितीमध्ये समान न्यायाची भूमिका पाळली जात नाही हे उघड आहे. दुसरी गोष्ट अशी की क्रिमी लेअर असावा का, तर तो असायला पाहिजे. पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, मी त्यासाठी उपोषणही केलं होतं 2014 साली की प्रत्येक आरक्षित माणसाला कुणी असो, SC ST OBC कुणी असो, एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 पिढ्या आरक्षणाची सोय असावी. तिसऱ्या पिढीपासून ते आरक्षण बंद केलं गेलं पाहिजे. कारण स्वतःहून खरं सोडायला पाहिजे. खरं तर स्वतःहून सोडायला पाहिजे, दुसऱ्या वंचिताला फायदा मिळेल. नाही तर मग जो आपण समता, समानता, न्याय, समान न्याय या ज्या गोष्टी बोलतो, घटनेत आहेत असं म्हणतो, प्रत्यक्ष पालन करताना मात्र आपण ते वापरत नाही असं चित्र दिसून येतं. त्यामुळे मी सरन्यायाधीशांचं यासाठी धन्यवाद देईल की त्यांनी आता बघा, आपण आता जी चर्चा करतोय त्यात सुद्धा जाती अस्मिता कुठेतरी उंदवून येताना दिसत आहे. मग तर ते पाहिजे की सरन्यायाधीशांनी व्यापक सामाजिक रचनेच्या दृष्टीने वंचितांना न्याय मिळावा, वंचितांनाही पुढे त्याची संधी मिळावी असा जर त्याने जर दृष्टिकोन ठेवला असेल, भूमिका घेतली असेल, तर खरं तर समाजात त्याच्यावर जास्त विचार मंथन व्हायला पाहिजे आणि समाजाने त्या दिशेने कसं जाता पाहायला पाहिजे. रोहिणी आयोगाने तशी उपवर्गीकरणाची शिफारस केलेलीच आहे. हे उपवर्गीकरण फक्त तिथे मर्यादित राहू नये, तर आरक्षण एका घराण्यामध्ये फक्त जास्तीत जास्त 2 पिढ्या याच्या पलीकडे राहू नये. नाही तर असं होईल की एकाच जाती समूहामध्ये 2 वर्ग बनतील.
एक लाभार्थी वर्ग आणि एक अत्यंत वंचित वर्ग. हा मग ह्या जो सामाजिक विभाजन होतंय हे सुद्धा धोकादायक नाही का? हे सुद्धा अन्यायाचं नाही का? हे कोणत्या समान न्यायाचं चित्र समोर आपल्याला मी उभं मी विचारतो सर, मी विचारतो. अतिशय मूलभूत प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. सरन्यायाधीशांना जो अभिप्रेत आहे तोच. सचिनजी, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन पैसा, प्रतिष्ठा आणि सगळं मिळवलेलं आहे, त्यांनी आपल्याच बांधवांच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाहीये, आपल्याच समाज बांधवांसाठी आरक्षण नको, आता भरलंय माझं पोट असं समजून, ये बाबा तू रांगेत उभा आहेस, वंचित आहेस, तू पुढे, मी थोडं मागे सरकतो, किंवा मला गरज नाहीये, माझं पोट भरलं, तू भाकरी घे असं म्हटलं तर प्रॉब्लेम काय? अशा प्रकारची मांडणी केली जाते. ती तुम्हाला मान्य आहे का? मला एक मी पहिलं क्लिअर केलं, आताही क्लिअर करतो. बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. हा संविधानाच्या माध्यमातून दलित समूहाला, समाजाला समूह म्हटलेला आहे आणि समूहाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेलं आहे. मी तुम्ही लाईन सोडचाल असं सर म्हणचाल, पण एक उदाहरण देतो सर. हा आज भारत देशामध्ये धार्मिक आरक्षण एका जातीला मिळतं. तिथं समानता मिळते का? तिथं वर्गीकरण अबकडं होतं का? तिथं क्रिमिनल होतं का? तिथं ह्या गोष्टी होतात का? काय होत नाही? नाही, मग पण समानता फक्त मुद्दा तुम्हाला काय? इथंच माझा मुद्दा लावायची तुम्हाला का? कळला नसेल तर मी पुन्हा सांगू का? येस सर. मुद्दा हा आहे. मला वाटतं प्रियदर्शन सर त्याच्याबद्दल बोलू शकतील. प्रियदर्शन सर, तोच प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की जर समजा नक्कीच मला मुद्दा एखाद्या कळला सर. व्यक्तीनं, उदाहरण जे सरन्यायाधीशांनी दिलं, IAS अधिकारी आहे, त्याचा मुलगा, त्याला खरंच आरक्षणाची गरज आहे का शेतमजुराच्या मुलाला आरक्षणाची गरज आहे? आरक्षण नेमकं कुणाला? सामाजिक समता असेल, सामाजिक न्याय असेल, त्याच्यासाठी ते गरजेचं वाटत नाही का? म्यूट आहेत सर, म्यूट आहेत तुम्ही. सामाजिक न्यायाचा मुद्दा जेव्हा आपण विचारात घेतो हा तेव्हा आर्थिक निकष का आणले जातात हा पहिला भाग. म्हणजे आर्थिक निकष जर आणायचे असतील तर आपल्याकडे आपण साधं एक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं उदाहरण घेऊ, राईट, किंवा ऍडमिशनच्या संदर्भामधला निर्णय विचारात घेऊ. आपल्याकडे आता नव्याने EWS कॅटेगरी आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. इथे त्यांच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा 8 लाखावर केली आहे आणि अनुसूचित जातीच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख. ना हे जर या प्राधान्याने जर आपण योजना आखत असू तर मग इथे आपण ते का विचारात घेतल्या जात नाही? सामाजिक न्यायाचा जेव्हा प्रश्न आपण आरक्षणाच्या माध्यम, एक तर सामाजिक न्याय हे फक्त आरक्षणापुरतं मर्यादित करून टाकलाय आपल्या देशामध्ये. त्याच्यात क्रिएटिव्हिटी नाही आहे, त्याच्यात प्रकल्पता येत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे वी हॅव नॉट गॉन बियॉन्ड. ती आणावी लागेल ना सर. आता समजा एक वर्ग हा, तुम्ही काय म्हणताय? तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की लॉजिक काय त्याच्या मागचं. पहिली गोष्ट, खरं तर मला या सगळ्यामध्ये लक्ष्मण माने सर इथे येणार होते. माने सर का आले नाहीत मला माहित नाही, मी पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. पण आणि मग जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो, मग ते आरक्षण लाभार्थ्यास पुरतं हे मर्यादित आहे का? मग देशामध्ये आज जी आर्थिक विषमता आहे ती ब्रिटिश भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे देशाच्या 10% लोकांकडे 10% जे लोक आहेत त्यांच्याकडे या देशाच्या 60% पेक्षा जास्त वेल्थ आहे. ही जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी मग काय उपाययोजना आहेत? सुप्रीम कोर्टाने याचा जर विचार करून काय निवाडे दिले आहेत का? काय डिरेक्टिव्ह दिले आहेत का? म्हणजे जेव्हा जेव्हा इथल्या संसाधनाचा विचार आपण केला जातो, कारण तसंही आरक्षणाच्या जागा फार कमी होत चालल्या आहेत. आणि मग त्या कमीमध्ये आता समजा एखादा उच्च शिक्षित आहे, ज्याने आरक्षणाचा लाभ घेऊन अनेक गोष्टी मिळवल्या, त्याला प्रतिष्ठा मिळाली असेल, त्याला पैसा मिळाला असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या असतील, त्याच्या मुलाची गरज आणि सामान्य ज्याला काहीच मिळालं नाही त्याची गरज, ह्याच्यात काही फरक आहे की नाहीये? त्या दोघांची स्पर्धा कशी काय होऊ शकते? नाही होणार ना स्पर्धा, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि स्पर्धेसाठी ज्या योजना तयार केल्या जातात, त्या योजना ज्या तयार केल्या जातात त्या योजनामध्येच इतक्या डिस्क्रिपन्सीज आहेत. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण काय करतोय की आरक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये आणखी आपण त्याच्यामध्ये विभाजन करत चाललोय, जेणेकरून विषयालाच होत नाहीये. आणि म्हणून मग तुम्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पोझिशन्स बघितल्या किंवा एलिट इन्स्टिट्यूटच्या पोझिशन्स बघितल्या, तिथे आरक्षणाची अंमलबजावणीच झालेली आपल्याला दिसत नाही. किंवा सेक्रेटरीएट मध्ये आपण जर
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरीएटमध्ये बघितलं तर हार्डली तिथे ओबीसी आहेत. एक दोन शेड्यूल कास्ट किंवा एखादा शेड्यूल ट्राईब जर सोडला तर त्या सेंट्रल सेक्रेटरीएटमध्ये आपल्याला माणसंच दिसत नाही. मग हे जर बघत असताना सुप्रीम कोर्टाने डोळेझाक केली आहे का इथे, हे जर आपण बघितलं पाहिजे.